मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा अपना गाईड आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट चालू केलेले आहे आणि आतापर्यंत आपण 8 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले। या 8 प्रॅक्टिस सेटपैकी जो आपला 8वा प्रॅक्टिस सेट होता त्याच्यात आपण एक टॉपिक चालू केला होता। आपण काय केलं, या मागच्या 2 प्रॅक्टिस सेटमध्ये टॉपिक वाईज प्रश्न आपण या ठिकाणी बघायलो। म्हणजे टॉपिक वाईज कसे, जसे की एक टॉपिक जर पकडला तर त्याच्यावरच आपण पूर्णच्या पूर्ण तयारी करून घ्यालो की त्याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात। आणि त्याला तुम्ही बघितलंही असेल, तुम्ही व्हिडिओ ते तुम्हाला चांगले वाटले असेल, त्याच्यावर तुम्ही कमेंटही केल्या। आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो कोणता असणार, जो कालच्या टॉपिकमध्ये म्हणजे जो कालच्या प्रॅक्टिस सेटमध्ये होता तोच टॉपिक आपण समोर कंप्लीट करणार आहे, म्हणजे कंटिन्यू करणार आहे। कंटिन्यू कसा करणार आहे, मागच्या क्लासमध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट 8 मध्ये आपण आतापर्यंत 15 प्रश्न बघितले आणि 15 प्रश्न असे होते की ते वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्ही बघितले। तुम्ही प्रत्येक टाईपचा प्रश्न त्या ठिकाणी बघितला। कशावर होता तो टॉपिक होता क्षेत्रफळ आणि परिमिती, म्हणजे एरिया अँड पेरिमीटर। एरिया अँड पेरिमीटर याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी तुमच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये बघायला मिळतात। आणि एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि अवघड वाटणारा, कारण सर्वात जास्त जे प्रश्न मुलाचे चुकतात ते इथंच चुकतात आणि त्याच्यामुळेच त्यांचं सिलेक्शन होत नाही, कारण आपल्याला पूर्णच्या पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी आलेच पाहिजेत। असं नाही की आता त्या गणित विषयात तुम्ही 1-2 प्रश्न जर चुकीचा जरी केला तरी होऊ शकतं तुमचं की सिलेक्शन होईल, तर असं होत नाही। तुम्हाला 20च्या 20 प्रश्न त्या ठिकाणी करेक्ट करावेच लागतील। त्याच्यानंतर जे दुसऱ्या आता आपला टॉपिक असणार आहे, म्हणजे तोच टॉपिक आपण कंटिन्यू करणार आहे आणि त्याच्यात जे पुढचे 15 प्रश्न राहिलेले आहेत आपले बाकीचे, ते आपण या भाग 2 मध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट 8 मधला जो भाग 2 आहे, जो की आता प्रॅक्टिस सेट 9 म्हणून आपण या ठिकाणी करणार, तो कंप्लीट करणार आहे आपण या ठिकाणी, जो की असणार आहे पेरिमीटर अँड एरिया। म्हणजे एरिया अँड पेरिमीटर म्हणा किंवा मग पेरिमीटर अँड एरिया म्हणा। एरिया म्हणजे काय असतं क्षेत्रफळ आणि पेरिमीटर म्हणजे काय असतं परिमिती। ते कसं काढायचं, त्याचे सूत्र काय असतात किंवा विना सूत्राचे आपण कशा पद्धतीने काढू शकतो हे तुम्ही या मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितला असेल। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, आज पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवर आले असाल तर अगोदर तो व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा, कारण त्याच्यात मी पूर्ण बेसिक पासून सांगितलं होतं की नेमकं पेरिमीटर कशी काढायची, जर स्क्वेअर असेल तर पेरिमीटर कशी काढायची म्हणजे परिमिती कशी काढायची, त्याच्याच बरोबर ट्रायंगल असेल तर परिमिती कशी काढायची, आयत असेल तर त्याची पेरिमीटर कशी काढायची, त्याचबरोबर त्या तिन्ही डायग्रामचं म्हणजे तिन्ही आकृत्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं तेही आपण बघितलं। त्याच्यावर 15 प्रश्नही कंप्लीट केले। राहिलेले 15 प्रश्न आपण या दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजे या प्रॅक्टिस सेट 9 मध्ये म्हणजे भाग 2 मध्ये एरिया आणि पेरिमीटरचा भाग 2 याच्यात आपण हे कंप्लीट करणार आहे। तर चला सुरू करूया। तर आता तुम्हाला सांगायचं काम नाही की नेमकं आपण कशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करणार किंवा कशा पद्धतीने हा टॉपिक सॉल्व्ह करणार, कारण तुम्ही आतापर्यंत भरपूर गोष्टी या ठिकाणी करत आले आणि ते तुम्हाला माहिती असेल। नवीन असाल तर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येणार आहे आणि ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतील, कारण मी पूर्णच्या पूर्ण जर प्रश्न लिहित बसलो या ठिकाणी तर एकदा आपली जागाही आपल्याला राहणार नाही आणि त्याचबरोबर आपला वेळही त्याच्यात जास्त जाईल। मग तुमचाही वेळ गेला नाही पाहिजे, माझाही वेळ गेला नाही पाहिजे आणि फायदा दोघांचाही झाला पाहिजे। याच्यात आपण काय करणार, या ठिकाणी प्रश्न तुम्हाला दिसतील, मी इथं समोर या ठिकाणी क्वेश्चन लिहून आणलेले आहेत, ते क्वेश्चन मी या ठिकाणी बघील, तुम्हाला इथं क्वेश्चन वाचून सांगेल, समजावून सांगेल आणि या ठिकाणी आपण अर्ध्या बोर्डवर काय करणार त्याचं एक्सप्लेनेशन बघणार, म्हणजे त्याचं उत्तर काढणार। काय दिलेलं आहे क्वेश्चन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची एक बाजू किती असेल ते सुद्धा मीटरमध्ये विचारलं। मीटरमध्ये दिलेलं आहे, मीटरमध्ये विचारलं। काय सांगितलेलं आहे, सर्वात पहिले एक आयताकृती शेत आहे आणि आयताकृती शेत काय दिलेले 64 गुणिले 36। प्रश्न दिसला तुम्हाला, वाचला असेल, समजला असेल। नाही समजला, काय सांगितलेलं आहे पहा, एक आयताकृती आकाराचं असं शेत आहे, अशा पद्धतीचं एक शेत आहे। या शेताची जी लांबी दिलेली आहे ती आहे 64 मीटर। लांबी किती दिलेली आहे 64 मीटर। ही जर लांबी 64 मीटर असेल तर ही पण किती असणार 64 मीटरच असणार, कारण तुम्हाला माहिती असेल, मागच्या व्हिडिओत बघितलं, आता परत सांगतो। नवीन असाल तर नका जाऊ त्या व्हिडिओत, इथंच सुरुवातीपासून सांगतो सगळ्या गोष्टी। काय दिलेलं आहे पहा, 64 मीटर ही जर असेल तर या समोरची बाजू 64 मीटरच असते। समोरच्या बाजू कशा असतात, समान असतात। आणि ही जी बाजू दिलेली ही किती दिलेली आहे 36 मीटर। ही बाजू दिलेली आहे 36 मीटर। आता ही 36 मीटर असेल तर हिच्या समोरची पण किती असणार 36 मीटरच असणार, म्हणजे 36 मीटरच असणार। असं एक शेत आहे। आता या शेताचं जर तुम्हाला बघितलं तर हे शेताचं काहीतरी क्षेत्रफळ असणार आहे। क्षेत्रफळ म्हणजेच काय, ह्याच्या आतला एरिया असतो, या आतला जे भाग असतो पूर्णच्या पूर्ण असते त्याचं क्षेत्रफळ। मग हे जर क्षेत्रफळ आपण बघितलं तर एक आयत, या आयताच्या बाद याच्या शेजारी एक शेत आहे, पण त्याचा जो आकार आहे तो अशा पद्धतीनं चौरसाकृती आहे। आयतच तयार झाला का, ते जे शेत आहे ते असं चौरसाकृती आहे। चौरसाकृती आहे म्हणजेच काय, त्याच्या चारही बाजू कशा आहेत समान आहेत। पण हे क्षेत्र जेवढं आहे तेवढंच हे पण आहे, म्हणजे या दोघांचा जे एरिया आहे क्षेत्रफळ आहे ते दोन्ही सारखाच आहे, फक्त हे चौरसाकृती आहे आयताकृती आहे। तर याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ समान असेल तर याची बाजू किती असायचं ते तुम्हाला विचारलं। आता तुम्ही विचारले असेल की बाजू कोणती, ही बाजू काढायची, ही बाजू काढायची, ही बाजू काढायची का ही बाजू काढायची, तेच तर काढायचं की बाजू एकच असतात, म्हणजे बाजू चौरसाकृती। आता इथं कशी एक 64 आहे, एक 36 आहे, एक 64 एक 36 आहे, पण इथं 2 बाजू आहेत वेगवेगळ्या, एक लांबी एक रुंदी आहे। पण चौरसात तसं नसतं, चौरसात ही बाजू जेवढी असेल तेवढीच ही पण असणार, तेवढीच ही पण असणार, तेवढीच ही पण असणार।
मग याच्यात तुम्ही आता असे काही प्रश्न असतात की ज्याच्यात तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे जास्त प्रमाणात अवघड दिलेले असतात. आता तुम्हाला जर सांगितलं क्षेत्रफळ काढा, तुम्हाला क्षेत्रफळ काढता येतं, कसं काढणार तुम्ही क्षेत्रफळ? 36 गुणिले 64, बाजूचा गुणाकार, दोन बाजूचा गुणाकार म्हणजे लांबीचा आणि रुंदीचा गुणाकार म्हणजेच काय असतं? आयताचं क्षेत्रफळ असतं. सांगितलेलं आहे तुम्हाला जर लिहून द्यायचं असेल तरी तर परत लिहून देतो एकदा. काय सांगितलेलं असतं पहा आपल्याला? आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ काय असणार? आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी हे असतं आयताचं क्षेत्रफळ. मग लांबी 64 रुंदी 36 आहे, याचा गुणाकार केला तर आपल्याला आयताचं क्षेत्रफळ भेटतं. पण असं न करता मी डायरेक्ट सांगू शकतो का काय की याचं क्षेत्रफळ काय राहील तर, किंवा क्षेत्रफळ न काढता त्याचं उत्तर काय राहील तर, असं सांगू शकतो का मी? तर हो, कसं सांगू शकतो ते पहा. जरासा दिमाग जर लावला, आणि तेच दिमागच लावायचा आपल्याला. दिमाग कसा लावायचा? आपल्याला प्रश्न सॉल्व नाही करत बसायचं. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतो की आपल्याला या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत किंवा कोणत्याही स्कॉलरशिपच्या परीक्षेत, हे फक्त तुम्हाला नवोदय परीक्षेसाठीच नाही, स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचे गणित आहेत. त्यामुळे ते तुम्ही स्कॉलरशिप तयारी करत असाल किंवा नवोदय परीक्षेची तयारी करत असाल तर हे तुमच्यासाठीच येतं. आता या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिलेलं आहे? याचं क्षेत्रफळ सारखं असणार. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ऑप्शन काय दिलेले ते पहा. ऑप्शन दिलेले आहेत 64, 48. ऑप्शन ए हे 64, ऑप्शन बी हे 48, 48. अरे ऑप्शन बी आहे 48, ऑप्शन सी दिलेलं आहे 636 अँड ऑप्शन डी दिलेलं आहे काय दिलेलं आहे 24. हे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला मी ट्रिकनं पण सांगतो कसं सॉल्व करायचं बिना गुणाकार केल्याचं, आणि कन्सेप्ट पण सांगतो कसा करायचा. आता हे ऑप्शन दिलेले, सर्वात पहिले कन्सेप्ट शिकू काय तर. हे पहा 64 गुणिले 36 करायचं. 64 गुणिले 36 कशामुळं? कारण तुम्हाला सांगितलं होतं ना लांबी गुणिले रुंदी. आता काय करणार? याचा आणि याचा गुणाकार करणार. साइन चूक 24, त्याच्यानंतर उभा गुणाकार करू का आडवा करू? आडवा गुणाकार येतो का? साइन चूक 24, 2 आले, साइन 6 6 36 37 38. त्याच्यानंतर या ठिकाणी काय करणार आपण? 0 घेणार. त्याच्यानंतर 3 चूक 12 2 हातचा आला 1, 3 साइन त्रिक 18 आणि 1 19. याचा जर केला 4 8 9 10, 9 10 आणि 3 13 3 हातचा आला 1 आणि 1 2, 2304, 2304 हे येणार याचं उत्तर. आता हे 2304 हे याचं क्षेत्रफळ येतं, ते याचं पण क्षेत्रफळ असणार. याचं क्षेत्रफळ काय? 2304. तर याचं पण क्षेत्रफळ तेच असणार. म्हणजे 2304. हे पहा हे किती आहे? 2304. तर हे पण असणार 2304 हेच असणार. चौरस मीटर, चौरस मीटर. कारण काय? कारण सांगितलं होतं की याचं आणि याचं क्षेत्रफळ समान राहणार, हेच सांगितलं होतं ना. आता काय करणार आपण? हे 2304 हे कशाचा वर्ग आहे हे पाहणार. 2304 हे कशाचा वर्ग आहे हे पाहणार. 2304 कशाचा वर्ग असेल सांगा बरं? वर्गपाठ नसतील, वर्गपाठ नसतील मलाही माहिती. 23 वर्गपाठ असतील पण वर्गमूळ पाठ नसेल. आता 2304चं वर्गमूळ काय येईल हे माहीत नाही तुम्हाला की 2304. तुम्हाला जर मी विचारलं की एखाद्या गोष्टीचा की 22चा वर्ग सांगा, 23चा सांगा, 24चा सांगा, 25चा सांगा, तुम्ही सांगू शकाल. पण वर्गमूळ विचारलं तर सांगता येणार नाही. मग ते कसं काढायचं? आता 2304 येतं. मला सांगा सर्वात महत्त्वाचं 40चा वर्ग किती? 40चा वर्ग काढता येईल ना तुम्हाला? 40चा वर्ग जर तुम्ही केला तर 4चा वर्ग 16 आणि 1600. 40चा वर्ग 1600. 50चा वर्ग किती? 50चा वर्ग 2500. 5 5 25, 2 0 0. 16च्या आणि 25च्या मधात आहे. 16च्या आणि 25च्या मधात आहे. याचा अर्थ 1600 आणि 2500च्या मधात आहे. याचा अर्थ 40च्या आणि 50च्या मधात ज्या संख्या आहे त्याचाच तो वर्ग असणार. मग आता 41 घ्यायचं का 42 घ्यायचं का 43 घ्यायचं का 44 घ्यायचं का 45 घ्यायचं का 46 घ्यायचं का 47 घ्यायचं का 48 घ्यायचं का 49 घ्यायचं ते आपल्याला माहिती नाही. ते कसं काढणार ते पहा. ते काढणार आपण या ठिकाणी पाहू. 41 42 43 44 दिसतं का खाली? नाही. इकडे घेतो आता. हे 44 झाल्याच्यानंतर 45 46 47 48 49. ठीक आहे 49 इथपर्यंत गेलो आपण. इथपर्यंत गेल्याच्यानंतर आता मला सांगा हे जे 2304 येतं हे 2500च्या जास्त जवळ आहेत का 1600च्या जास्त जवळ येतं? 2500च्या जवळ आहेत जास्त. 2500च्या जवळ येतं. मग याचा अर्थ आपण उलटं जाणार म्हणजे 49 पासून जाणार. आता 49चा एकक स्थानचा अंक किती आहे? 9. एकक स्थानचा अंक किती आहे? 9.
आता 9चा जर गुणाकार 9 सोबत केला तर 9 9 किती होतात 81 आणि 81 झाले म्हणजे एकक स्थानी किती आले 1. मग एकक स्थानी 1 आहे का इथं नाही. मग त्याच्यानंतर पहा 8 8 8 64 8 8 किती व्हायले 64 व्हायले 8 8 64. मग 8 8 64 जर होत असतील मग 8 8 64 जर व्हायत असतील तर एकक स्थानी किती येतं 4 आणि इथं पण एकक स्थानी किती येतं 4. याचा अर्थ हे 48चाच काय असणार वर्गमूळ असणार. म्हणजे या ठिकाणी 48 आणि या ठिकाणी पण घेणार आपण 48. मग 48 गुणिले 48 केलं तर ते काय असणार याचं वर्ग असणार 2304. म्हणजे याचा जर वर्ग काढला किंवा या दोन्हीचा गुणाकार केला तर आपल्याला 2304 येतं. याचा अर्थ याची बाजू जर 48 असेल तर ते क्षेत्रफळ 2304 यायला पाहिजेत 2304 यायला पाहिजेत. मग याचा आणि याचा जर क्षेत्रफळ सारखा असेल आणि ही चौरसाकृती असेल तर याची बाजू असायला पाहिजे 48 आणि 48 पर्याय दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक काय दिलेला आहे बी दिलेला आहे. कळालं का नाही कळालं अजून दुसऱ्या स्टेपनं पाहू. हे मी कशामुळेच आता इथं तुम्हाला प्रॉब्लेम काय आला असेल वर्ग कसा काढायचा ते समजलं नसेल तर वर्ग कसा काढायचा आणि वर्गमूळ कसं काढायचं याच्यासाठी या चॅनलवरच जर तुम्ही सुरुवात खाली जर गेले म्हणजे जुने जर व्हिडिओ बघितले तर त्याच्यात एक व्हिडिओ आहे की त्याच्यात तुम्ही 1 पासून 1000 पर्यंत कोणत्याही संख्येचा वर्ग जर विचारला तुम्हाला तर ते तुम्ही तोंडी सांगणार. 1 पासून 1000 पाठ न करता कोणत्याही संख्येचा तुम्हाला वर्ग जर विचारला हे वर्ग कसा काढला मी हे टेक्निकनं कसं वापरलं किंवा वर्गमूळ कसं काढलं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते व्हिडिओ याच्यात मी बनवलेला आहे. ते पूर्ण डिटेलमध्ये तो जर अर्धा 1 तासाचा व्हिडिओ जर तुम्ही केला तर 1 पासून म्हणजे 1 2 3 पासून तुम्ही 1000 पर्यंत कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता. 1000 पर्यंत फक्त 30 आणि 35 पर्यंत नाही विचारलं मी सांगावलं 1000 पर्यंत. आणि ते जर वर्ग शिकायचे असतील तर वर्ग महत्त्वाचे तुम्हाला वर्गमूळ घनमूळ ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर त्याच्यातून तुम्ही पाहून घ्या. आता इथे जर शिकवत बसलो तर आपल्याला टाईम लागेल. आता हे झालं याची या पद्धतीनं. आता याला तुम्ही अजून दुसऱ्या पद्धतीने कसं काढू शकता. हे गुणाकार आपण केला नाही तर हे गुणाकार नाही करायचा. आता हे गुणाकार न करता मी काय सांगतो हे उत्तर कसं काढायचं. हे गुणाकार आपल्याला येत नाही असा आडवा गुणाकार उभा गुणाकार हे काहीच येत नाही आपल्याला. मग करायचं काय कसं करायचं ते सांगतो पहा. सध्या आता माहिती नाही आपल्याला याची बाजू किती आहे तर 48 आहे म्हणून हे उत्तर आलेलंच नाही आपल्याला. असं समजू आपण आपल्याला उत्तर आलेलंच नाही. 2304 पण आपल्याला माहिती नाही हे चौरस सेंटीमीटर आहे म्हणून कारण आपण गुणाकार केलाच नाही ना. बस एवढं दिलेलं होतं सुरुवातीला आपल्याला आणि हे पर्याय दिलेले होते 4. आता याच्यात काय दिलेलं आहे 64 दिलेले आहेत. इथं किती दिलेले आहेत 36 दिलेले आहेत. आता 64 आणि 36 याचं तुम्हाला एवढं तर माहिती आहे ना काय माहिती आहे की 64 आणि 36चा जर गुणाकार केला तर याचं क्षेत्रफळ भेटेल आयताचं. लांबीचा आणि रुंदीचा जर गुणाकार केला तर आयताचं क्षेत्रफळ भेटेल. मग या लांबीचा आणि रुंदीचा गुणाकार करण्यासाठी मी काय करतोय मला 6 माहिती आहे एकक स्थानी 6 येतं इथे एकक स्थानी 4 आहे. या 6 गुणिले 4चा गुणाकार करतो 6 × किती होतात 24. याच्यात एकक स्थानचा अंक कोणाला 4 आला. याच्यात एकक स्थानचा अंक किती आला 4. म्हणजे या दोन्हीचा एकक स्थानच्या अंकाचा युनिट डिजिटचा जर का मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी 6 and 4 राहिले. 6 and 4चा जर मल्टिप्लिकेशन केलं तर 24 आले आणि याच्यात युनिट डिजिट जर बघितला तर 4 आले. किती आले 4. आता इथं प्रत्येक ठिकाणी ऑप्शन येतं 64 48 36 24 64 48 36 24. आता याच्यात काय असणार आहे बा हे ज्या बाजू दिलेल्या आहेत हे काय असणार आहे ही बाजू असणार आहे कशाची चौरसाची. मग ही 64 बाजू असेल तर प्रत्येक ठिकाणी 64 राहतील. 48 असेल तर 48 48 48 48 36 असेल तर 36 36 36 36 आणि 24 असेल तर 24 24 24 24 अशी बाजू असणार चौरसाची कारण चारही बाजू सारख्या असणार. मग या ठिकाणी मी काय करतो सर्वात पहिले 64 घेतो. 64 न घेता मी फक्त 4 घेणार आणि 4चा मी काय करणार 4 × 4 4 चूक किती होतात 16. एकक स्थानी 4 6 आले यायला किती पाहिजेत 4 यायला पाहिजेत. 8 जर घेतले मी तर 8 × 8 8 8 64 8 8 जा 64 इथं किती आले 4 आले. हे उत्तर असू शकतं. पण आता जर पर्याय 2 जर बरोबर असतील तर आपण चेक करणार ना. 6 6 × 6 6 6 36 इथं किती आले 6 आले. आपल्याला किती पाहिजेत 4 4 4 × 4 16 इथं पण किती आले 6 आपल्याला किती यायला पाहिजे होते 4. म्हणजे असं पहा याच्या युनिट डिजिटचा जर मल्टिप्लिकेशन केलं तर 24 आले. त्या 24मध्ये जर युनिट डिजिट बघितला एकक स्थानचा अंक बघितला तर 4 आले. तसंच जर या प्रत्येक ठिकाणी जे एकक स्थानचा अंक आहे त्याचा जर मल्टिप्लिकेशन केलं कारण ते दोन्ही संख्या सारख्या असणार ना. मग 4 4 इथलचे 64 आणि इथलचे 64 याचे 4 आणि याचे 4 48 48 म्हणजे इथलचे 48 आणि इथलचे 48 याचे 8 आणि याचे 8 याचा जर गुणाकार केला तर 64 आले. मग एकक स्थानी किती 4 इथं पण एकक स्थानी 4 आहे इथं पण एकक स्थानी 4 आहे तर झालं उत्तर. काय गुणाकार करायचं काम आहे का काय करायचं काम आहे आता म्हणा गुणाकारच केला ना पण एवढ्या मोठ्या संख्येचा नाही केला 36 64चा नाही केला एकक स्थानच्या अंकाचा केला तर तोंडी पण करू शकता तुम्ही. हे प्रश्न डायरेक्ट तोंडी पण सोडू शकत होतो आपण. असं एवढा मोठा कारभार करायचं काम नव्हतं. आता अशाच पद्धतीचा काही पुढचा प्रश्न जर एखादा आला तर त्याच्यातही आपण पाहू की ही टेक्निक कशी वापरायची. तर लगेच पाहू आपण दुसरं या ठिकाणी 2 नंबरचं गणित.
या ठिकाणी 1 नंबरचं जर समजलं असेल तर 2 नंबरचं तुम्हाला काय दिलेलं आहे, 2 नंबरचं जे दिलेलं आहे सेकंड नंबरचं त्याला सांगितलं 12 मीटर गुणिले 12 मीटरच्या सभागृहात. 12 बाय 12चा एक सभागृह आहे मीटरमध्ये, 12 बाय 12 मीटरचा एक सभागृह आहे. मळवण्यासाठी 10 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर किती आकाराच्या फरशा त्या ठिकाणी लागतील. असे प्रश्न आपण कालच्या क्लासमध्ये पण सॉल्व्ह केले होते. पण त्याच्यात काय होतं की जे फरशीचं माप होतं ते चौरस आकृती होतं आणि जी रूम होती ती आयताकृती होती. आता इथं रूम पण आयताकृती आहे आणि जी फरशी आपल्याला बसवायची, मळवणी म्हणजेच काय फरशी बसवणे. आता समजा हे पूर्णच्या पूर्ण एक खोली आहे आणि या खोलीचं एक क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळ म्हणजे याची लांबी आहे आणि रुंदी आहे आणि याच्यात आपल्याला अशा पद्धतीच्या काही फरशा बसवायच्या ज्याला लांबी आहे आणि रुंदी आहे. आणि लांबी आणि रुंदी जर असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं कालही असंच समजावून सांगितलं होतं, याची ठिकाणी याचा जर क्षेत्रफळ असेल तर या फरशीचं पण काही ना काहीतरी क्षेत्रफळ असणार. ही जी बाजू आहे, आता ही पूर्ण जी फरशी आहे अशा पद्धतीची, ही झाली याची रुंदी आणि ही झाली याची लांबी, उभी लांबी झाली आणि ही रुंदी झाली. आता ही जी फरशी मी बसवलो याचाही काही क्षेत्रफळ झालं नाही याच्यात तयार. मग हे क्षेत्रफळ जर मी या क्षेत्रफळाला जर भाग दिला, म्हणजे फरशीच्या क्षेत्रफळाने जर भाग दिला एकूण क्षेत्रफळाला, तर मला कळलं की त्या ठिकाणी किती फरशा बसतात. मग कसं बसवणार, सर्वात पहिले महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला जे आयताकृती दिलेलं आहे, आयताकृती काय दिलेलं आहे, एक सभागृह दिलेलं आहे. किंवा आयताकृती सभागृह आपण काढून घेऊ. किती दिलेलं आहे, 12 मीटर बाय 10 मीटर. म्हणजेच 12 मीटर जर इथं असेल तर 12 मीटरच इथं पण असणार. 10 मीटर जर या ठिकाणी असेल तर 10 मीटरच या ठिकाणी पण असणार. बरोबर आहे, एवढं झालं. आता काय सांगितलं, हे मीटरमध्ये दिलेलं आहे आणि फरशीचं जे माप दिलेलं आहे ते सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. फरशीचं जे माप दिलेलं आहे, फरशी कशी अशा पद्धतीची एक आयताकृती फरशी दिलेली आहे आणि सांगितलं तिचं माप किती आहे, 10 मीटर, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटरच असणार ही पण. हे 8 सेंटीमीटर, तर ही पण किती असणार, 8च सेंटीमीटर असणार. सेंटीमीटर होतं का मीटर होतं, या सेंटीमीटर दिलेले. हे सेंटीमीटरमध्ये हे मीटरमध्ये. आता हे मीटरचं सेंटीमीटर करता येईल पण या सेंटीमीटरचं मीटर करणं अवघड आहे. पॉईंटमध्ये उत्तर येईल. मग पॉईंटमध्ये आणण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतो. हे पाठ करून ठेवा, म्हणजे लक्षात ठेवा. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 10 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर आणि 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100, 2 म्हणजे 200, 3 म्हणजे 300, 4 म्हणजे 400, 5 म्हणजे 500, 6 म्हणजे 700, 6 म्हणजे 600 सेंटीमीटर, 7 म्हणजे 700 सेंटीमीटर, 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर, 10 मीटर म्हणजे 1000 म्हणजेच 1000. मग या 10चे काय करणार आपण, 1000 सेंटीमीटर. तेच 12चं किती असणार, 12चे असणार 1200 सेंटीमीटर, म्हणजेच 1200 सेमी. हे कळालं. आता ह्याचा जर मी गुणाकार केला म्हणजेच 1000चा आणि 1200चा, म्हणजे 10 गुणिले 12 म्हणलो तरी तेच येणार, 1000 गुणिले 1200 सेंटीमीटर म्हणलो तरी तेच येणार. बरोबर आहे. मग मी काय करतो या ठिकाणी 1200 गुणाकारात 1000, या दोन्हीचा गुणाकार केला. याचा अर्थ हे काय झालं, या पूर्णच्या पूर्ण हॉलचं क्षेत्रफळ झालं. पूर्णच्या पूर्ण या हॉलचं क्षेत्रफळ म्हणजेच एरिया झाला. भागिले भागाकारात काय करणार मी, याचं क्षेत्रफळ गाळणार. 10 गुणिले 8, 10 गुणिले 8. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथं 10च्या समोर 1000 आणि 8च्या समोर 800 काऊन नाही केलं. कारण काय आहे की हे मीटरमध्ये होतं आणि हे सेंटीमीटरमध्ये होतं. हे मीटरमध्ये होतं. आता जसं की समजा तुम्हाला मी म्हणलो की 1 किलोग्राम साखर आणायची. आता तुम्ही 1 किलोग्राम साखर आणली किंवा मग 1000 ग्राम साखर आणली तर सारखालीच आहे ना ती. 1000 ग्राम म्हणजेच 1 किलोग्राम होतो. मग 1000 सेंटीमीटर लिहिलं म्हणजेच 10 मीटर लिहिलं आणि 1200 सेंटीमीटर लिहिलं म्हणजेच 12 मीटर लिहिलं. आता याचा जर मी गुणाकार केला किंवा भाग पूर्ण जर याला सॉल्व्ह केलं तर काय येईल पहा. हे 10शी या ठिकाणी 1 10, 1 0 कटला, 1 0 1 0 कटला आणि या ठिकाणी 8 1 8, 8 1 8 आणि 8 5 40. म्हणजे या ठिकाणी काय 15 8 120 होतात ना, तर 15. तर या ठिकाणी काय येणार 15 1 2 3 म्हणजेच 15,000 काय येणार, 15,000 फरशा त्या ठिकाणी आपल्याला लागणार. किती फरशा लागणार, 15,000 फरशा लागणार. काय केलं समजलं असेल. आणि समजलं असेल तर लगेच काय करू आपण, पुढचं गणित घेऊ. याच्यानंतरचा 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर काय दिलेला आहे पहा. अलीने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकते. कमाल क्षेत्रफळ किती असू शकतं. एक 100 सेंटीमीटर लांब तार घेतली आणि त्याचा एक काटकोन चौकोन बनवला. काटकोन चौकोन काय असतो, ज्याच्या बाजू म्हणजे ज्याच्या ज्या बाजू असतात. समजा एक चौकोन बनवला. हे चौकोन असाही असू शकतो, चौरसही असू शकतो किंवा हे आयातही असू शकतो. या दोन्हीपैकी कोणताही असू शकतो. पण त्यानं काय सांगितलं की हे जे 90 डिग्रीचा असतो ना, हे 90 डिग्रीचाच असला पाहिजे म्हणजे काटकोन चौकोन तयार होईल. हे पण काटकोन चौकोन तयार होईल. मग आयात असेल किंवा मग
आयत असेल किंवा मग या ठिकाणी चौरस असेल. आयता असू शकतो, चौरसही असू शकतो. तर याच्या ठिकाणी काय सांगितलं की याची 100 सेंटीमीटर काय आहे लांबीचा, 100 सेंटीमीटर याची परिमिती आहे. 100 सेंटीमीटर परिमिती आहे याचा अर्थ आता मी हे न घेता हे घेऊ शकतो चौरसच. आयात न घेता मी काय घेऊ शकतो, चौरस घेऊ शकतो. आणि पूर्णच्या पूर्ण चारही बाजू किती येतं, 100 येतं. मग 100ला 1 2 3 4 बाजू जर मी भाग दिला तर 4 1 4 4 2 8 4 5 20. एक बाजू किती येणार 25. मग ही पण 25 तर ही पण 25 आणि ही पण 25 तर ही पण 25. चारही बाजू काय होतील 25 25 25 25 होतील. आणि याची जर मी क्षेत्रफळ काढलं तर 25चा गुणाकार 25 सोबत केला म्हणजेच 25चा वर्ग. मग 25चा वर्ग किंवा 25चा गुणाकार मी 25 सोबत जर केला तर किती येतं 25 5 125 आणि 25 2 50 60 आणि 62 म्हणजे 625 चौरस सेंटीमीटर. 625 चौरस सेंटीमीटर हे काय असू शकतं, त्याचं जास्तीत जास्त क्षेत्रफळ. याचा पर्याय क्रमांक काय राहील, पर्याय क्रमांक राहील डी, म्हणजे 4 नंबरचं उत्तर याचं बरोबर राहील. म्हणजे काय केलेलं आहे 100 सेंटीमीटर पूर्ण याची परिमिती दिलेली होती, त्याची एक बाजू काय राहणार, बाजू असती भागिले 4 चौरसाची. मग चौकोन असो किंवा आयात असो, चौकोन म्हणजे चौरस असो किंवा आयात असो. आता तुम्ही म्हणाल आयातही असू शकतो, पण आयाताचं मग क्षेत्रफळ जास्त येणार नाही एवढं. आपल्याला विचारलं तर जास्तीत जास्त जर विचारलं तर आपण त्याचा चौरसच समजणार, आयात समजणार नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहून घेऊ आपण लगेच. काय दिलेला आहे 4 नंबरचा प्रश्न तुम्हाला सांगितलेलं आहे की एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. चौरसाकृती क्षेत्रफळ बरोबर आहे. आताचा जो प्रश्न होता ते किती नंबरचा 3 नंबरचा सेम अशाच पद्धतीचा 4 नंबरचा प्रश्न आहे. मी सांगत नाही आता याला, मी डायरेक्ट तोंडी सांगतो काय दिलेलं आहे पहा. आणि याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय येईल. तर उत्तर पण नाही सांगणार मी. याचं काय करायचं, एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती म्हणजे काय, त्याच्या चारही बाजूची लांबी. चौरस दिलेला आहे ना, मग चारही बाजू समान असणार. मग 160 येतं, 160 भागिले आपण काय करणार 160 भागिले 4 करणार. 4 चूक 16 म्हणजे एक बाजू येणार 40. एक बाजू किती येणार 40. आणि जर का चौरसाची बाजू जर 40 सेंटीमीटर असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती राहील 40 गुणिले 40. 4 चूक 16 1600. मग 1600 पर्याय क्रमांक काय राहील, ऑप्शन उत्तर पण सांगून दिलं पहा. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर राहील, म्हणजे 1600 चौरस सेंटीमीटर हे याचं बरोबर उत्तर राहील. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे 5 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. 9 मीटर लांब आहे, 2 मीटर रुंद आहे आणि 50 सेंटीमीटर उंच असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण. याच्यानंतर तुम्हाला 6 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे आणि 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे का हॉलची मापं 24 मीटर आणि 20 मीटर अशी आहेत आणि 0.4 मीटर आणि 0.3 मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्याची संख्या किती असेल. सोपा प्रश्न आहे. अशा प्रश्न तुम्ही अगोदर सोडवले. फक्त याच्यात पॉईंटमध्ये दिलेलं आहे, मीटरमध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं काम नाही, सेंटीमीटरमध्ये करायचं काम नाही. काय दिलेलं आहे, एक मोठा हॉल दिलेला आहे. मोठा हॉल किती आहे 24 मीटर 20 मीटर. मग असा एक 24 मीटर आणि 20 मीटरचा हॉल दिलेला आहे. 24 आणि 20 मीटरचा हॉल दिलेला आहे. याच्यात एक फरशी बसवायची, अशी एक फरशी बसवायची जी किती आहे ती पण आयताकृतीची आणि आयताकृतीमध्ये ती किती आहे 0.4 आणि 0.3 म्हणजे 0.4 मीटर आणि 0.3 मीटर त्याची रुंदी आहे. तर ही फरशी बसवायची याच्यात. आता मी काय करणार आहे, मोठ्या क्षेत्रफळाला या लहान फरशीच्या क्षेत्रफळानं भाग देणार. मग 24 गुणाकारात 20 भागाकारात 0.4 इंटू 0.3. आता भागाकारात जर मी एक घर पुढं सरकलो तर इथं पण एक घर सरकावं लागत असतं. पॉईंट काढून टाकायचा. कसा काढणार 24 गुणाकारात 20 भागाकारात. आता इथं जर मी एक घर पुढे गेलो याचा अर्थ मी 10 म्हणजे इथं आहे ना, तर एक घर पुढे चाललो म्हणजे डायरेक्ट युनिट डिजिट सोडून चाललो. मग एक घर सोडून जर चालत असेल तर या ठिकाणी मला काय करावं लागेल, 1 0 द्यावं लागेल. मग या ठिकाणी जर मी 1 0 दिला तर इथं राहतील फक्त 4 आणि परत मी या ठिकाणी जर 1 0 दिला तर इथं राहतील फक्त 3. हे गुणाकार शिकले असाल ना तुम्ही, गुणाकार कसा करतात, तर पॉईंटचा गुणाकार कसा करतात हे जर शिकले नसाल तर पॉईंटचा गुणाकार कसा करतात ते पण या ठिकाणी व्हिडिओ दिलेला आहे, टाकलेला आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही पाहून घ्या. नंतर काय दिलेलं आहे पहा, 4 त्रिक 12 4 25 4 सक 24 झाले किती 60 आणि 3 1 3 3 2 6 राहिले किती 20. या दोन्हीचा गुणाकार केला 2 2 4 1 2 3 0 जशाला तसे 4000 फरशा त्या ठिकाणी लागणार. उत्तर काय रे, पर्याय क्रमांक बी हे राहिल्याचं करेक्ट आन्सर. किती फरशा लागतील त्या हॉलमध्ये बसवायला 4000 फरशा लागतील. कळाला असेल, सोपं गणित होतं एकदम, डायरेक्ट पॉईंटचं होतं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागलं, नाही तर तुम्हाला होमवर्क दिला असता. याच्यानंतरचं लगेच पाहून घेऊ काय दिलेलं आहे 7 नंबरचं. पुढचा 7 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे त्या 7 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला सांगितलं एका समकोन म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूची लांबी. समकोन म्हणजेच काटकोन त्रिकोण. आता समकोन किंवा काटकोन त्रिकोण दिलेला आहे. काटकोन त्रिकोण असतो अशा पद्धतीचा. एक चांगला प्रश्न आहे, अवघड आहे म्हणजे सर्वांना नाही लागणार अवघड, पण ठीक आहे, जो थोडाफार अवघड आहे. या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन असतो, याला म्हणतो आपण काटकोन त्रिकोण. याच्यात काय सांगितलेले 2 बाजूंची लांबी 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहे. म्हणजे एक 5 सेंटीमीटर आहे, याला 5 सेंटीमीटर घेतो
आणि एक 12 सेंटीमीटर आहे, याला 12 सेंटीमीटर घेतो. याला किती घेऊ? 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर आहे. तर त्रिकोणाच्या परिमिती किती असेल? परिमिती काढायची. परिमिती म्हणजेच काय? याच्या सर्व बाजूची बेरीज. सर्व बाजूची बेरीज. आता सर्व बाजूची जर बेरीज काढायची असेल, हे दिसेल ना तुम्हाला? दिसेल ना 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. आता ही बाजू माहिती आहे 5 सेंटीमीटर, ही माहिती आहे 12 आहे. 12 आणि 5 17 आहे. 17पेक्षा जास्तच उत्तर येणार. 17पेक्षा जास्त उत्तर येणार. 17पेक्षा कमीवाले उत्तरं कट करायचे. 17पेक्षा कमीवालं 13 पण कटणार. आता 13 कटलं, आता 17 बी कटणार. कशामुळं? कारण 12 आणि 5 17 होतात. या बाजूचं पण काही काही असणारच ना लांबी. मग याची पण लांबी काही काय असणार आहे, कर्णाची पण लांबी असणार, याची सुद्धा लेंथ असणार, त्याचं सुद्धा अंतर असणार. त्या अंतर जर त्याच्यात ॲड केलं तर 17पेक्षा तर जास्त यायला पाहिजे. मग 13 पण राहणार नाही, 17 पण राहणार. राहील एक तर 27 किंवा मग 30. आता 27 राहील का 30 राहील, त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की ही किती राहील. आता याला नाव देतो मी ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी. आता या ठिकाणी जर आपल्याला एक दोनही बाजू ज्या काटकोन बनवता, इथं काटकोन बनवला, काटकोन कोणत्या बाजून बनवला? बी सी आणि ए सी. आता बी सी आणि ए सीनं जर काटकोन बनवला आणि तुम्हाला ए सी विचारली, म्हणजे ही जर लेंथ म्हणजे कर्ण जर विचारला, याला आपण म्हणतो कर्ण. याला जर कर्ण जर तुम्हाला विचारला असेल तर तुम्हाला काढावा लागतो पायथागोरसचा थेरम. पायथागोरसचा थेरम काय असतो? पायथागोरस सांगितला होता कालच्या इथं. पायथागोरस प्रमेय काय असतो? पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये पायथागोरसनं सांगितलेलं असतं की जर तुम्हाला कर्णाचा वर्ग काढायचा असेल, म्हणजेच ए सीचा वर्ग, कर्ण म्हणजेच काय? ए सीचा वर्ग जर काढायचा असेल, ए सीचा वर्ग म्हणजेच ए सीचा ही जर बाजू काढायची असेल ए सी, तर काय करा? ए सीचा वर्ग घ्या आधी बरोबर बी सी ए सी ए बीचा वर्ग, ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग, बी सीचा वर्ग. हे असतो पायथागोरसचा थेरम, म्हणजेच पायथागोरसचा प्रमेय. म्हणजेच पायथागोरसनं सांगितलेलं आहे, पायथागोरस नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेलं आहे की जर असा आकृती दिलेली असेल, तुम्हाला ही बाजू विचारली असेल, ह्या दोन बाजू दिल्या असतील, तर मी सांगतो तुम्हाला काय करा की या ए सीचा वर्ग काढायचा असेल ना, तर याचा वर्ग घ्या आणि त्याच्यानंतर ए बीचा पण वर्ग घ्या, ए बीचा वर्ग घ्या आणि बी सीचा पण वर्ग घ्या आणि त्याचं काय करा? बेरीज करा आणि नंतर वर्गमूळ काढून त्याची ए सीची किंमत काढा. कशी काढणार पहा? ए सीचा वर्ग आपल्याला काढायचा माहिती नाही म्हणून आपण ए सी बरोबर तसंच लिहून घेणार. ए बीचा वर्ग आपल्याला माहिती नाही, ए बी किती आहे? ए आणि बी किती आहे अंतर? 5 सेंटीमीटर आहे. मग 5चा वर्ग अधिक बी सी किती आहे? बी आणि सी 12 सेंटीमीटर आहे, 12चा वर्ग. ए सीचा वर्ग बरोबर 5चा वर्ग किती असतो? 25 अधिक 12चा वर्ग किती असतो? 144. मग ए सीचा वर्ग बरोबर 12 144 अधिक 25, 5 आणि 4 9, 4 5 आणि 1 6 आणि 1 169. आता ए सीचा, आता इथं वर्ग होता ना, इथं काय होता? वर्ग. इकडे जाऊन काय होईल? वर्गमूळ. मग इकडे वर्गमूळ काढायला लागेल 169चं. आता ए सी बरोबर, आता 169 कशाचा वर्ग असतो? 169 कशाचा वर्ग असतो? 10चा वर्ग 100, 11चा 121, 12चा 144, 13चा 169. म्हणजे कितीचा वर्ग आहे? 13चा. मग हे उत्तर असणार 13. हे किती असणार? हे असणार 13. ही जी लांबी असणार किंवा जो कर्ण असणार तो असणार 13. मग आता 13चा आपल्याला भेटला. आता आपण परिमिती काढू शकतो. परिमिती किती? हे 5, हे 12 झाले 17 आणि हे 13 झाले 30. म्हणजेच पहा किती परिमिती. परिमिती किती येईल? 12 अधिक 13 अधिक 5 बरोबर 30. आता सेंटीमीटर आहे का मीटर आहे? सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. सेंटीमीटर आहे तर सेमी. 30 सेंटीमीटर असणार याचं करेक्ट ॲन्सर. समजलं असेल? सोपं होतं. फक्त पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे. हे पाठ करून घ्या. एक हे जे प्रमेय दिलेलं आहे तो पायथागोरसचा प्रमेय, हे पाठच पाहिजेत, कारण याच्यावरही प्रश्न येतात तुमच्या परीक्षेत. तुमच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत पण येतात, तुमच्या स्कॉलरशिपमध्ये पण येतात, तुमच्या शाळेतल्या परीक्षेमध्ये सुद्धा येतात. ज्या शाळेत तुम्ही पेपर देतात त्याच्यात सुद्धा, अकॅडमिक पेपरमध्ये सुद्धा. त्याच्यानंतरचा जो 8 नंबरचा प्रश्न आहे तो लगेच आपण पाहून घेऊ या ठिकाणी. त्याच्यानंतरचा 8 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे पहा. 8 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 15 मीटर लांबीच्या एका खोलीत फरसबंदीसाठी 15 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आकाराच्या 7500 टाईल्स लागतात, तर खोलीची रुंदी किती असेल? आता याच्या अगोदर तुम्हाला किती टाईल लागते, टाईल म्हणजेच काय, फरशा किती लागतील ते विचारलं होतं. आता तुम्हाला फरशा दिलेल्या आहेत, लांबी आणि रुंदी 15 मीटर लांबी दिलेली आहे, खोलीची रुंदी विचारली की काय राहील. तुम्हाला एक सोपा प्रश्न माहिती आहे की एक जर अशा पद्धतीचं जर असेल, एक खोली असेल, तिची रुंदी दिलेली आहे, नाही लांबी दिलेली किती आहे? 15 मीटर. आता ही 15 तर हे पण किती असणार? 15 मीटरच असणार. लांबी 15 मीटर दिलेली आहे, रुंदी विचारलेली आहे आणि 15 सेंटीमीटरच्या त्याच्यात 15 आणि 12 सेंटीमीटर, 15 आणि 12 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसायल्यात. सरळ सरळ तुम्ही 15चे किती करणार? 1500 किती? इथं आता रुंदी दिलेलीच नाही ना, याचे करायचं काम नाही. काय करणार आपण पहा, 1500 गुणिले रुंदी
कारण रुंदी दिलेली नाही. मग डायरेक्ट रुंदी घेऊ भागाकारात किंवा एक्स पण घेऊ शकतो आपण. किती राहील 15 आणि 15 गुणिले 12 बरोबर किती यायला पाहिजे, कारण फरशा येतील. इथे काय येईल, फरशा किती लागल्या, किती फरशा लागल्या या ठिकाणी तुम्हाला, फरशा लागल्या या ठिकाणी 7500. 7500 फरशा लागल्या. पहा हे झालं क्षेत्रफळ त्या खोलीचं, हे क्षेत्रफळ त्या फरशीचं आणि एकूण फरशा झाल्या 7500. आता रुंदी माहिती नव्हती म्हणून डायरेक्ट रुंदी नाव लिहून घेतलं. रुंदी माहिती नव्हती म्हणून डायरेक्ट रुंदी नाव लिहून, दिसत नाही का या ठिकाणी, लाईट कमी करावा लागतो. तर आता या ठिकाणी पहा हे 7500 दिलेले आहे ना फरशी. आता याला काय करणार आपण, याला सॉल्व करणार. कसं करणार पहा, हे 1500 गुणिले रुंदी बरोबर 7500. आता हे दोन्ही खाली आहेत ना, इकडं दोन्ही खाली, याचा अर्थ भागाकारात येते, इकडं गुणाकारात जातील. गुणिले 15 गुणिले 12 आणि हे जे 1500 येते हे इकडे गुणाकारात होते, इकडे भागाकारात येतील. 1500 तुम्हाला मग सांगितलं होतं भागाकारातलं गुणाकारात येईल, गुणाकार भागाकार होईल, वजाबाकी बेरीज होईल, बेरीज वजाबाकी होईल. 1 आणि 2 शून्य कटले, 1 आणि 2 शून्य कटले. 15 त्रिक 45, 15 × 60, 15 5 75. तर रुंदी बरोबर काय येईल, रुंदी या सगळ्याचा गुणाकार. रुंदी किती येईल, हे सर्व काशात दिलेले सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये ना, याला मीटरमध्ये करू नंतर, कारण हे सेंटीमीटरमध्ये होतं, हे सेंटीमीटरमध्ये होतं. आता सेंटीमीटरमध्ये होतं, मीटरमध्ये करायचं, त्यासाठी आपण अगोदरच काय नाही नंतर करू. ठीक आहे, 5 गुणिले 15 गुणिले 12 हे सर्व सेंटीमीटरमध्ये आहे. याला मीटरमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, भागिले 100 करावं लागेल. मग भागिले 100 जर केलं तर या ठिकाणी 5 भाग जाईल. 5 1 5, 5 2 10 झाले 20, 5 चूक 20 आणि 5 त्रिक 15, 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9 मीटर. काय राहील, 9 मीटर. तर 9 मीटर हे राहणार याचा ॲन्सर. 9 मीटर काय राहील, ॲन्सर. 9 मीटर कुठे दिलेले आहे का, 9 मीटर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1. कशात दिलेले आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 काय राहणार, याचं बरोबर उत्तर राहणार. ते लगेच आपण पाहू या ठिकाणी किती नंबरचा प्रश्न, तर 9 नंबरचा झाला, 8 नंबरचा झाला. 9 नंबरचा प्रश्न पाहू काय दिलेला आहे पुढचा. 9 नंबरचा प्रश्न, एका हॉलची लांबी रुंदी 12 आणि 10 मीटर दिलेली आहे. हॉलला लादी म्हणजेच तक्तपोशी बसवण्यासाठी, म्हणजेच काय लादी बसवायची किंवा मग फरशी बसवायची असं समजा, 10 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर आकारच्या किती लाद्या लागतील, फरशा काढायच्या किती लागतील. तर 12 मीटरचे करणार 1200, 10 मीटरचे करणार 1000, 1200 गुणिले 1000 आणि भागिले किती 10 गुणिले 8. ह्याचा डायरेक्ट सॉल्व केलं तुम्हाला किती येईल, फरशा येतील. किती उत्तर येईल तर ते तुम्ही सांगायचं या ठिकाणी कमेंटमध्ये, काय उत्तर येईल याचं. किती नंबरचा प्रश्न आहे, 9 नंबरचा. 9 नंबरचा प्रश्न राहील तुम्हाला होमवर्क. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा काय पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, एका हॉलची लांबी आणि रुंदी 23 मीटरची तफावत आहे. म्हणजे लांबी आणि रुंदी 23 मीटरची तफावत. हे तफावत म्हणजे काय, फरक. म्हणजे लांबी जी आहे ती 23 मीटर जास्त आहे रुंदीपेक्षा. मग रुंदी जर x असेल तर लांबी किती असणार, 23x. आणि जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती दिलेली आहे 206 मीटर, तर हॉलच्या फरसबंदीचे म्हणजे फ्लोअरचे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये किती, तर त्याचं क्षेत्रफळ सांगायचं त्या हॉलचं. तर हे प्रश्न पण तुम्हाला काय राहील, होमवर्क राहील. म्हणजे 9 आणि 10 नंबरचे 2 प्रश्न तुम्हाला होमवर्क राहतील. पुढचे जे प्रश्न दिलेले आहेत जे की थोडेसे अवघड प्रश्न या ठिकाणी वाटतात, तर ते प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व करून घेऊ. हे 2 प्रश्नाचे उत्तरं तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचे, कारण भरपूर टाईम व्हायला, जास्त टाईम व्हायला, तर जास्त टाईम तुम्ही एवढा वेळ बसू पण शकत नाही, तर जास्त वेळ व्हिडिओ पाहू शकत नाहीत, अभ्यास करू शकत नाहीत. त्यामुळे हे तुम्ही होमवर्क करा. पुढचे प्रश्न मी या ठिकाणी घेतो. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. पुढचा प्रश्न तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, या ठिकाणी आकृती दिसत असेल तुम्हाला, आणि या आकृतीत ज्याला सोबतच्या आकृतीतील छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती. छायांकित भाग म्हणजे तो जो कलर केलेला भाग आहे, त्या छायांकित भागाचं क्षेत्रफळ किती आहे, अशी एक आकृती दिलेली. अशा पद्धतीची एक आकृती आहे. इथे एक चौरस आहे आणि हे जे पूर्ण भाग आहे, हे जे पूर्ण भाग दिलेला आहे, या भागाचं तुम्हाला काय सांगायचं, क्षेत्रफळ सांगायचं. हे पूर्ण जो भाग दिलेला आहे या भागाचं आपल्याला क्षेत्रफळ सांगायचं, म्हणजेच एरिया सांगायचा. आता या भागाचं क्षेत्रफळ सांगण्यासाठी तुम्हाला त्या बाजू माहिती पाहिजे. बाजू काय दिलेल्या आहेत पहा. बाजू तुम्हाला दिलेली आहे सर्वात पहिले 2 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर, पूर्ण 4 सेंटीमीटर आहे. पूर्ण 4 सेंटीमीटर आहे. इथून इथपर्यंत 2 सेंटीमीटर आहे आणि इथून इथपर्यंत 2 सेंटीमीटर आहे. हे पूर्णच्या खालचं अंतर आहे 6 सेंटीमीटर आहे इथून इथपर्यंत. म्हणजे पूर्ण जे आहे ते 7 सेंटीमीटर, इथून इथपर्यंत 6 सेंटीमीटर आणि इथं किती दिलेले आहे 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इथून हे इथपर्यंत 4 सेंटीमीटर आहे, सॉरी 3 इथपर्यंत पूर्ण 4 आहे, इथपर्यंत 1 आहे आणि इथपर्यंत 3 आहे. इथपर्यंत किती आहे 3 आहे. त्याच्यानंतर जे वरचं अंतर दिलेलं आहे ते वरचं अंतर 4 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर दिलेलं आहे इथपर्यंत आणि हे पुढचं दिलेलं आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे 6 आणि 1 7, 4 आणि 3 7, 3 1 4, 2 आणि 2 4, अशा पद्धतीची एक आकृती दिलेली आहे. आणि सांगितलं काय की याचं तुम्हाला काय करायचं,
क्षेत्रफळ काढायचं. सर्वात पहिले मला एक सांगा, तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतं का? या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं, याचं क्षेत्रफळ काढायचं आणि पूर्ण याचं म्हणजे 3 क्षेत्रफळ काढायचे आणि त्याला सॉल्व्ह करायचं. कसं करणार पहा. सर्वात पहिले पूर्ण याचं क्षेत्रफळ काढून घेऊ. पूर्ण जो आयात दिसायला याचं क्षेत्रफळ काढून घेऊ. म्हणजे हे जो हॉल दिलेला आहे, या हॉलचं एकूण क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. हे एकूण क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करावं लागेल? हे एकूण क्षेत्रफळ काढण्यासाठी पूर्ण लांबी माहिती पाहिजे मला. किती आहे? 6 आणि 1 7 सेंटीमीटर. आणि हे पूर्ण किती आहे? तर ही पूर्ण हे 3 आणि 1 4 सेंटीमीटर. मग मी काय करणार? 7 चूक 28, 7 गुणिले 4 म्हणजेच 28. 28 चौरस सेंटीमीटर हे राहील एकूण क्षेत्रफळ. आता याच्यातलं हे काढून घ्यायचं, हे काढून घ्यायचं. हे किती आहे? 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर. याचा गुणाकार केला तर 1 1 1 म्हणजे 1 राहील अधिक म्हणजे हे 1 मायनस होणार. 1 सेंटीमीटर याचं क्षेत्रफळ मायनस होणार. आणि याचं क्षेत्रफळ कसं काढतात? ट्रायंगलचं क्षेत्रफळ. हे जो ट्रायंगल असेल तुम्हाला याची 4 सेंटीमीटर बाजू दिली असेल, एक 2 सेंटीमीटर बाजू दिली असेल आणि याचं जर क्षेत्रफळ विचारलं असेल तर तुम्ही काढता कसं? याचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण? अर्धा गुणिले दोन्ही बाजूचा गुणाकार. 4 2 8 किंवा मग 4 गुणिले 2. 4 गुणिले 2 हे 2 कटले, हे 2 कटले. 4 आणि 1 किती होतात? 4 1 4 म्हणजेच किती? 4 येणार या ठिकाणी. 4 सेंटीमीटर म्हणजे 4 आणि 1 5 सेंटीमीटर आपल्याला काय करावं लागेल? कमी करावं लागेल. कशातून? या 28मधून. या 28मधून जर 5 गेले, 28मधून जर 5 गेले तर किती उरतात? 23 सेंटीमीटर या ठिकाणी उरतात. म्हणजेच उत्तर काय येईल आपलं? 23 चौरस सेंटीमीटर. 23 चौरस सेंटीमीटर उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक डी. आता 23 चौरस सेंटीमीटर ऑप्शनमध्ये जर कुठंच दिसणार, 23 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर म्हणजेच काय? डी असेल याचा बरोबर उत्तर. त्याच्यानंतर 2 नंबरचा पुढचा म्हणजेच किती? 11 झाले. 12 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. पुढचा काय प्रश्न दिलेला आहे तुम्हाला? एक चौरस व एक समभुज त्रिकोण यांची परिमिती समान असेल. आता एक समभुज त्रिकोण आहे आणि एक चौरस आहे. एक चौरस दिलेला आहे आणि एक समभुज त्रिकोण दिलेला आहे. अशा पद्धतीच्या 2 आकृत्या दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की या दोघांची जी परिमिती आहे ती समान आहे. परिमिती म्हणजेच काय? याच्या 4ही बाजूची बेरीज आणि याच्या 3ही बाजूची बेरीज ही समान असली पाहिजेत. तर पुढीलपैकी कोणती मापे त्या 2 आकृत्यांच्या बाजूंची लांबी दर्शवणारी असू शकतात? आता समभुज त्रिकोण आहे आणि चौरस आहे, याचा अर्थ याच्या 3ही बाजू समान असणार. एक म्हणजे जी बाजू असेल ती समान असणार आणि या 4ही बाजू कशा असणार? समान असणार. एकच माप असणार. मग जर का मी पहिला पर्याय बघितला त्याच्यात दिले 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. आता जर का 4 सेंटीमीटर बाजू याची असेल, जर 4 सेंटीमीटर बाजू असेल तर याची परिमिती किती होईल? 4 4 4 4 4 चूक 16 आणि इथं किती होईल? 4 इथं किती होईल? 6 6 1 6 sin 2 12 sin 3 18. म्हणजे जर का पहिला पर्याय जर बघितला तर पर्यायानुसार याची परिमिती यायली 4 चूक 4च दिली होती ना, 4 चूक 16 परिमिती यायली 16 आणि याची यायली sin 3 18. सारखा लिहायला का? नाही. 2 नंबरचा पर्याय काय दिलेला आहे? 12 दिलेली याची. मग 12 चूक 12 1 12 12 24 12 3 36 12 चूक 48 आणि याची काय दिलेली? 18 18 1 18 18 2 36 18 3 54. बरोबर यायली का? नाही यायली. 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? 9 आणि 12 9 चूक 36 आणि 12 3 36. मग इथं पण 36 आहे, इथं पण 36 आहे. मग याची जर बाजू मी 9 घेतली, 9 9 9 9 आणि याची जर 12 12 12 घेतली तर दोन्हीची परिमिती काय येईल? सेम येईल. म्हणजे या तिन्हीची बेरीज तेवढीच या 4हीची बेरीज. म्हणजे पर्याय क्रमांक काय राहणार याचा? पर्याय क्रमांक सी 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर हे असणार याचं करेक्ट ॲन्सर. पुढचे शेवटचे आपले किती 3 प्रश्न राहिलेले आहेत. त्यातला 13 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे लगेच पाहून घेऊ. पुढचा जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्याच्यात सांगितलं 2 चौरसाची परिमिती अनुक्रमे 20 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर आहे. तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल? एकदम सोपा प्रश्न आहे ना, होमवर्क करू शकता का? पण 2 दिलेले तुम्हाला. ठीक आहे, याचं पण उत्तर मी या ठिकाणी सांगून देतो. एक चौरस आहे त्याची परिमिती 20 सेंटीमीटर आहे. पहिला चौरस आहे त्याची परिमिती आहे 20 सेंटीमीटर. दुसरा चौरस आहे त्याची परिमिती किती आहे? त्याची परिमिती दिलेली आहे 60 सेंटीमीटर. मग आता याची जर 60 असेल तर 60 भागिले 4 किती येतील? 15. म्हणजे याची बाजू असणार 15 15 15 15 आणि याची दिलेली आहे 20. 20 म्हणजेच किती? 20 भागिले 4 2 पंच 4 पंच 20 म्हणजे ही 5 ही 5 ही 5 आणि ही 5. आता काय करणार? याचा 5 5 25 याचं क्षेत्रफळ असणार 25 आणि याचा 15चं किती असणार? 15चं क्षेत्रफळ असणार 225. जर याची बेरीज वजाबाकी केली तर किती उत्तर येईल? 200. असंच काही विचारलं का? नाही, पट विचारलं. किती पट राहील? तर हे जर 25 आहे आणि हे जर 225 आहे तर याचे किती पट येते? 25 1 25 आणि 25 9 225 म्हणजे 1/9 1/9 पट म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. पट विचारलं होतं म्हणून ऑप्शन काय राहील याचं? सी राहील. तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा.
पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, एका 90 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाला प्रति मीटर 45 प्रमाणे एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च 100 मीटर आणि 100 मीटर लांबी असलेल्या आयताकृती भूखंडाला त्याच दराने एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च समान आहे, तर आयताकृती भूखंडाची रुंदी किती असेल? चांगला प्रश्न दिलेला आहे, विचार करण्यासारखा प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर जर येत असेल तर उत्तर तुम्ही काढू शकता, नसेल तर या ठिकाणी पाहू शकता. एका 90 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाला एक काय दिलेले 90 मीटर बाजू आहे चौरसाकृती भूखंड आहे. 90 मीटर इथं पण आहे, सर्वच ठिकाणी 90 मीटर असणार, कारण सर्व ठिकाणी कशी आहे चौरस म्हणजेच 90 मीटर बाजू आहे. काय सांगितलं? चौरसाकृती या भूखंडाला प्रति मीटर 45 प्रमाणे एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च. आता एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा याचा खर्च आणि तेच एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा याचा खर्च कुठे गेलं? 100 मीटर लांबी असलेल्या आयताकृती, दुसरी आकृती दिलेली आहे आयताकृती, आणि ही आयताकृतीची काय दिलेली लांबी आहे 100. मग इथं 100 मीटर तर इथं पण 100 मीटर. रुंदी दिलेली नाही, रुंदी आपली x आहे म्हणजेच काढायची, रुंदी दिलेली नाही. भूखंडाला त्याच दराने एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा समान खर्च, तर आयताकृती भूखंडाची रुंदी किती असेल? आता मला एक सांगा, यालाही खर्च सारखा लागत असेल, यालाही खर्च सारखा लागत असेल, याचा अर्थ जो तार लागायला कंपाऊंड करण्यासाठी तो पण सारखाच लागायला, आणि तो तार जर सारखा लागत असेल तर याचा अर्थ काय? तार सारखा लागायला म्हणजे त्याची परिमिती समान आहे. मग परिमिती समान आहे म्हणजेच काय? म्हणजे याला जर चक्कर मारायचं तर तेवढंच अंतर, यालाही चक्कर मारायचं तेवढंच अंतर. मग 9 चूक 36 म्हणजे 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चूक 36, 360 मीटर अंतर व्हायला हे पूर्ण. मग हे पण 360 जर असेल, आता 100 आणि 100 किती 200. आता या 360 मधून जर मी 200 वजा केले 200 वजा केले तर 160 उरले. आता 160 असणार या दोन्ही बाजूचं, मग 160 भागिले 2 बेआठी 16 म्हणजेच 80 मीटर काय असणार? रुंदी असणार 80 मीटर. रुंदी किती असणार? 80 मीटर. पर्याय क्रमांक कोणता राहील? पर्याय क्रमांक राहील बी, याचं करेक्ट ॲन्सर. 80 मीटर ही रुंदी असणार. शेवटचा आजचा प्रश्न आपण पाहू. आजचा आपला शेवटचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे की 25 मीटर लांब व 15 मीटर रुंद असलेल्या एका बागेत 25 मीटर लांब 25 मीटर लांब 15 मीटर रुंद बागेत मध्यभागी 10 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद कारंजाचा एक हौद आहे. 4 मीटर रुंद असा एक हौद आहे, म्हणजे कारंजा काय म्हणतात त्याला, हौद आहे व उरलेल्या जागेत हिरवळ आहे, तर हिरवळ असलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती? किती सोपा प्रश्न आहे. याचं क्षेत्रफळ काढा, याचं क्षेत्रफळ मायनस करा, बाकीच्या उरलेल्या भागात हिरवळच असणार आहे. किती आहे 15 आणि 25, 15 गुणिले 25, 25 5 125, 25 1 25, 10 26 27 37 375, आणि आतलं हे टोटल क्षेत्रफळ झालं. आतलं क्षेत्रफळ 10 × 40, मग 375 मधून जर मी 40 वजा केले तर 5, 7 मधून जर मी 4 वजा केले तर 3, आणि या ठिकाणी 335 कुठे दिलेलं आहे? 335 चौरस मीटर. हे असणार ऑप्शन डी, 4 नंबरचा पर्याय असणार. याचं बरोबर उत्तर. हे झाले आपले आजचे 15 प्रश्न, आणि आपला टॉपिक झाला या ठिकाणी कंप्लीट. कोणता टॉपिक? परिमिती आणि क्षेत्रफळ, म्हणजे पेरिमीटर अँड एरिया अँड पेरिमीटर म्हणा, पेरिमीटर अँड एरिया म्हणा, पेरिमीटर म्हणा, क्षेत्रफळ म्हणा, काही म्हणा, परिमिती म्हणा, हे टॉपिक या ठिकाणी कंप्लीट झाला. याच्यात आपण मागच्या क्लासमध्ये 30 आणि या क्लासमध्ये 15 आणि या क्लासमध्ये 15 असे एकूण 30 प्रश्न या ठिकाणी सॉल्व केले. 30ही टाईपचे प्रश्न, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न होते, आणि याच्यातून तुम्हाला आता कसाही प्रश्न विचारला तर याचा प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. जर तुम्ही हे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन बघितले असतील, याचा अभ्यास केला असेल, म्हणजे अभ्यास कसा, म्हणजे आता लक्ष दिला, याच्यानंतर तुम्ही याचा अभ्यास करसाल म्हणजे कसं आहे, सॉल्व करून पाहाल. आता सॉल्व करून पाहण्यासाठी एकतर व्हिडिओ परत पाहणार नाही तुम्ही, कारण एकदा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर परत व्हिडिओ बघायचं काम नाही, कारण जास्त टाईम घालायचा नाही. मग हे प्रश्न तुम्हाला मिळवण्यासाठी या ठिकाणी कमेंट करा मला, किंवा मग मेसेज करा. व्हॉट्सअपचा नंबर आहे या ठिकाणी चॅनलच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याच्यावर मी तुम्हाला याचे प्रश्नसुद्धा या ठिकाणी पाठवतो. आणि त्याचबरोबर इथून मागचे पूर्ण जेवढे काही टॉपिक असतील, जेवढे काही प्रॅक्टिस सेट असतील, याच्या अगोदर आपण 7 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेले, जे की मिक्स प्रॅक्टिस सेट होते. मिक्स प्रॅक्टिस सेट म्हणजे जसे तुमचे नवोदयचे 20 प्रश्न येतात नवोदय परीक्षेमध्ये, तशा पद्धतीचे ते 20 प्रश्न या ठिकाणी 20 प्रश्न असणारे 7 प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केले. ते पण सॉल्व करून पहा, आणि त्याच्यातून तुम्हाला कळेल की नेमकं गणित विषयात तुम्हाला कुठं जास्त भर द्यायचं काम आहे, कोणता टॉपिक तुमचा कच्चा आहे. आणि तेच आपण चालू केलं होतं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की त्याच्यातून तुम्हाला कळालं असेल की आता तुम्हाला कोणत्या टॉपिकची तयारी करण्याची गरज आहे. ते मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्या टॉपिकवर व्हिडिओ टाकतो. मग जसं की आपण पहिला टॉपिक कंप्लीट केला होता प्रॅक्टिस सेट 7मध्ये, काय 8मध्ये, प्रॅक्टिस सेट 8मध्ये कोणता टॉपिक नंबर सिस्टमवर होता. त्याच्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं किंवा मला कॉल करून मेसेज करून पण सांगितलं होतं की आपल्याला काय तुम्हाला कशावर पाहिजेत, परिमिती आणि क्षेत्रफळ या टॉपिकवर पाहिजे, तर मी तो टॉपिक लगेच घेतला. आता याच्यानंतर तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे ते मला या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये कळवा. जर का तुम्हाला
दुसरा एखादा नफा तोटा लागत असेल किंवा दुसरा कोणता टॉपिक असेल जो की तुमचा हार्ड जातो, तो टॉपिक मला सांगा. मी त्याच्यावर आपण या ठिकाणी काय करणार, व्हिडिओ घेणार. मग या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल नसेल आवडला ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.